मी आहे बुलढाण्यातून विजयराज शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याची शिवसेनेच्या खासदाराला पाडायची शिवसेनेमधूनच मोर्चे बांधणी केली जाते। बुलढाण्याच्या भाजपा नेत्याच्या आरोपाने भुवया उंचावल्यात। बुलढाण्याच्या भाजपा नेत्याच्या आरोपाने भुवया उंचावलेल्या आहेत। शिवसेनेच्या खासदाराला पाडायची शिवसेनेमधूनच मोर्चे बांधणी केली जाते असं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलंय। बुलढाणा लोकसभेमध्ये महायुतीला अधिकृत उमेदवारी जी आहे ते खासदार प्रतापराव जाधव यांना दिली असताना माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारीचा अर्ज जो आहे तो भाजप पक्षाकडून दाखल केलाय। त्यामुळे नेमकी काय भाजप खेळी करते का किंवा कुठल्या निमित्ताने यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। भाजपला सीट सुटावी या आग्रही मागणीसाठीच खऱ्या अर्थानं गेल्या 5 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा तळागाळातला कार्यकर्ता, तळागाळातला मतदार, बूथ प्रमुखापासून आमदारांपासून जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांपासून तर थेट केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव पर्यंत या सगळ्यांनी या जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघाची बांधणी केली, सशक्त बांधणी केली। सर्व केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या। आता 6 विधानसभेमध्ये 3 विधानसभा भाजपच्या आहेत, 3 सिटिंग आमदार आणि शिवसेना फुटलेली आहे। आणि हे बूथ प्रमुखापासून तर केंद्रीय मंत्र्यापर्यंतचं वाढलेलं आमचं काम आहे, संघटन आहे, सशक्तीकरण आहे। आणि म्हणून आमचा हक्क आहे की जागा यावेळेस कमळाला मिळाली पाहिजे, भाजपला मिळाली पाहिजे। आणि मोदींच्या 400 पार मध्ये इथल्या कमळाच्या खासदाराचा मतदानाचा हिस्सा असला पाहिजे, सहभाग असला पाहिजे, ही बुलढाण्यातील जनसामान्याची भावना आहे। लोकसभा प्रमुखाला या ठिकाणी चिथावून देतात आणि लोकसभा निवडणूक लढून दाखवा असं चॅलेंज करून ते एकंदरीत प्रतापराव जाधवांना पाडण्यासाठीचा हा प्लॅन त्यांचा टू असल्याचं धक्कादायक विधान जय महाराष्ट्राशी बोलताना माजी आमदार विजयराज शिंदे यांनी केलं। प्रफुल्ल खंडार, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।